नेहाजी, या ना प्लीज. वेटर. सोयाबीन मसाला मला आवडते. 2 बटर रोटी आणि फ्राईड राईस. सॉरी हा, म्हणजे मी तुम्हाला न विचारता डायरेक्ट अशी ऑर्डर केली तर चालेल ना? चालेलच हवं. आता जे तुमचं आहे ते माझं आहे, तसंच जी माझी आवड आहे ती तुमची आवड असायलाच हवी, नाही का? बाय द वे, रेस्टॉरंट कसं वाटलं? महागडे हे बघून लक्षात येत असेलच. आपण दुसरीकडे जाऊया प्लीज. नेहाजी, असं काय करता? तुम्ही आता नेहा कामत असलात तरी लवकरच तुम्ही नेहा राजन परांजपे होणार आहात, मिसेस परांजपे. त्यामुळे अशा महागड्या हॉटेलमध्ये जाणं, मनसोक्त शॉपिंग करणं, मनात आलं की कधी फॉरेन टूरला जाणं, ही अशी तुमची लाईफस्टाईल असणार आहे आणि याची तुम्हाला सवय व्हायला हवी ना. म्हणूनच हा आजचा डिनरचा प्लॅन. आणि कसं आहे, आपल्याला पण बोलता येतं एकमेकांबरोबर, एकमेकांना समजून घेता येतं. तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो. मग बोला ना. आपण बोलण्यासाठी आलो आहोत ना इथे. पण मला खरंच कळत नाही मी कसं बोलू. कसं बोलू कळत नाहीये, पण काय बोलायचं आहे ते मला माहिती आहे. तुम्हाला हनीमून बद्दल विचारायचंय, राईट? डोंट वरी, तुम्ही कधी बर्फ बघितला नसेलच, म्हणून मी काश्मीर प्लॅन केलं. मी बोललोय एका टूर ऑपरेटरशी, तिकडे आपण शिकाऱ्यामध्ये राहणार आहोत. 8 दिवस मस्तपैकी फक्त तुम्ही, मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मला काहीतरी वेगळं बोलायचं. हनीमून सोडून इतर कुठल्या विषयावर तुम्हाला एवढं महत्वाचं बोलायचंय? आय नो तुम्हाला राग येऊ शकतो, पण प्लीज राग मानून घेऊ नका. कारण मला आता जे बोलायचं ते मी जरा स्पष्ट बोलते. बोला ना मग. हे बघा, आपलं लग्न ठरलं असलं तरी मी हे लग्न परीसाठी करते. परीची तुम्ही काळजीच करू नका. मी वडील म्हणून कुठलीही कमी पडू देणार नाही. तिचं आणि माझं नातं. मी आपल्या नात्याबद्दल बोलते. लग्नानंतर आपलं नातं पुढे जायला आणि नवरा म्हणून तुम्हाला स्वीकारायला मला थोडा वेळ लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तेच बरोबर आहे. मी तर म्हणे, कसं आहे, आम्हाला एखादी केस समजून घ्यायला जसा वेळ लागतो तसाच तुम्हालाही थोडा वेळ लागणारच ना. स्वाभाविक आहे. ठरलं तर मग तुमच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत आपल्यामध्ये मैत्री व्यतिरिक्त कुठलंही नातं नसेल. निखळ मैत्री व्यतिरिक्त कुठलाही व्यवहार नसेल. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते, हे नातं टिकवण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. वास, हेच तर ऐकायचं होतं मला. गुड. काय रे, चेहरा का पाडला तुझा?
आत ये. काय रे आज एकटाच असं का बघतोयस? यश कुठं आहे? मला माहित नाही. एरवी तर गळ्यात गळे घालून हिंडत असतात नवरा बायको सारखे. आज नाही होत एकत्र. का भांडण झालं वाटतं नेहमी सारखं? विचारा तुमच्या लाडक्या नातवाला. अहो जग्गू असं काय करताय? पुढे विचारा ना. मला भडा 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 बोलायचंय तुमच्या जवळ, सांगायचंय तुम्हाला. असं शांत नका बरोबर तुम्ही प्लीज. नाही मी बोलत नाथा, तू या मूड मध्येस. मी काय बोलणार तुझ्याशी? ऐका माझं. काय? जग्गू मॅटर सिरियस आहे. मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, यश डबेवालीच्या प्रेमात पडलाय. काय सांगतोयस तू? पण तू कबूल करतोय प्रेमात पडलाय म्हणून? तेच तर सांगतोय, त्याने कबूल नाही केलंय. त्याच्या आधीच पाप्या घेताय तुम्ही. ऐका माझं, त्याने जर एकदा स्वतःशी कबूल केलं ना की तो प्रेमात पडलाय, सगळे प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सॉल्व्ह होतील. हे बघा, एकतर त्याने कबूल केल्यानंतर त्याला लाईफ पार्टनर मिळेल, बरोबर? तुम्हाला नाचून मिळेल, म्हणजे तुम्ही जायला मोकळे. हा? म्हणजे तुम्ही सुखाने जगायला मोकळे. हा. मला लाडकी सवत मिळेल, मी आनंदाने तिचा स्वीकार करेल, बरोबर? हे सगळं होईल. पण ह्या साहेबांनी मान्य केलं तर ना. करतच नाही मान्य. आणि आता उलट स्वतः यजमान असल्यासारखा तिच्यासाठी नवीन नवरा मुलगा शोधतोय. ह्याला काय अर्थ आहे? नाही बस बस बस, हे आता ठरवलंय. आता मी काही सांगणार नाही, कारण मी काही सांगून त्याला पटतच नाहीये. आता काय ठरवायचं त्याचं त्याला ठरवू द्या. जेव्हा चुकेल तोंडावरती पडेल मग येईल पश्चाताप झाला. नालायक, कायच बेअक्कल, निर्लज्ज. नाही, पूर्वी नव्हता पण आता झालाय. अरे गाढवा तुला म्हणतोय मी. माझ्यावर कशाला चिडताय तुम्ही? ही तुझी मैत्री. आपण मुळात माझ्यावरती का चिडताय? तो चुकलाय ना. तो चुकीचं वागतोय त्याला कळत नाही, तुला कळतंय ना? हो, मग त्याच्यावर थांबायला नको. तो भरकडतोय म्हणल्यावर अर्ध्या वाटेवर सोडून मोकळा झालास तू. अहो पण मी त्याला. तू मध्ये बोल नकोस आता. मला सांग, तो तिच्या प्रेमात आहे याची तुला खात्री आहे? अरे मैं पहले ही बोला था, मैं कब से बोल रहा है वो. नकला करू नकोस, सिरियसली सांग. मला 100% खात्री आहे तो डबेवालीच्या प्रेमात आहे. मला सांग, त्या डबेवालीला दुसरा कोणी आवडत नाही ना? नाही 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 नाही. अहो उलट यशची आणि तिची मैत्री इतकी चांगली आहे की यशने जर तिला लग्नासाठी विचारलं ना, ती नाही सुद्धा म्हणणार नाही. तू हे रडगाण घाल तिथं उभा आहेस. अरे तुम्ही घुमून फिरून माझ्यावरती काय चिडताय? याला म्हणतात मैत्री. अरे अरे मैत्री काय असते मला विचार. तुमच्या वयात असताना माझा एक मित्र प्रेमात पडला होता. मग मी स्वतः पुढाकार घेऊन त्याचं लग्न लावून दिलंय. घरच्यांचा प्रचंड विरोध तरी सुद्धा मी लग्न लावून दिलंय. मग घरच्यांनी आणि बाहेरच्या गुंडांनी असा मरेस्तोर मारला मला. अरे काय सांगताय काय? 8 दिवस काही करू शकत नव्हतो मी, पण तरी सुद्धा हटलो नाही. याला म्हणतात मैत्री, नाही तर तुम्ही. अरे